आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. खासदार संजय पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची शिंदेंसमोर तीव्र नाराजी. महायुती शिस्तभंग सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा. भविष्यातील वाद टाळण्याचेही निर्देश. 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा. मतदारसंघात जाऊन बंडखोरांना जाब विचारणार. ठाकरेंच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष. ज्योती वाघमारेंकडून राऊतांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल. महिला लोकप्रतिनिधींचा अपमान होत असल्याचा आरोप. राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मनसे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणाऱ्या बैठकीकडे लक्ष. जुलैच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार. 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. दररोज सरासरी 100 मिलीमीटर पावसाची शक्यता. हॉटेल व्यावसायिक उद्योगांना सरकारचा मोठा दिलासा. कमर्शियल गॅस पुरवठ्यावरील सर्व निर्बंध हटवले. गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत. सरकारकडून डिझेल ब्लेंडिंगची तयारी. डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिश्रणाचा निर्णय. सरकारकडून इंधन आयात कमी करण्याचा प्रयत्न. टाटा HPCL लवकरच ट्रायल्स सुरू करणार. MPSCकडून परीक्षार्थींना मोठा दिलासा. कागदपत्र सादर करण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ. प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आयोगाचा निर्णय. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणात नराधम भीमराव कांबळे हा दोषी. कोर्ट 29 जूनला अंतिम शिक्षा सुनावणार. आरोपीला जन्मठेप होणार की फाशी, याकडे लक्ष. मयांक लोहार हत्या प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडी. रोशन सुवर्णाला 30 जूनपर्यंत कोठडी सुनावली. हत्येमागे पूर्व नियोजित कट होता का, याचा तपास सुरू. एसआयटीच्या प्राथमिक चौकशीनंतर राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात गुन्हा दाखल. अजामीनपात्र कलमाअंतर्गत 6 जणांविरोधात गुन्हा. तक्रारीमध्ये सामान चोरी आणि विक्रीचा उल्लेख. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय C24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत. आजच्या महत्त्वाच्या अशा लक्षवेधी 3 बातम्या. पहिली मोठी बातमी आहे, बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी काल पत्रकारांना अरेरावीची भाषा केली. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता संजय दिना पाटलांनी पत्रकारांना शिवीगाळ करत अर्वाच्य भाषेचा वापर केला आणि यावर महायुती शिस्तभंग सहन करणार नाही अशा तीव्र शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली अशी माहिती मिळते. त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रात घेणार आहोत. दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची. या प्रकरणामध्ये मुलगी दोषी असेल तर तिच्यावर कठोर कारवाई करा, तिला शिक्षा द्या, अशी प्रतिक्रिया आरोपी सिया गोयलच्या आईनं दिलेली आहे. केतनचं कुटुंब सियाला खूप आपुलकीनं वागवायचं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे अयोध्येमधल्या राम मंदिरातल्या चोरी प्रकरणाची. या प्रकरणामध्ये 8 जणांसह अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झालाय. या आरोपींची सध्या चौकशी केली जाते. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्याअंतर्गत FIR सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या, यासह इतर सुद्धा महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. पण या 3 महत्त्वाच्या आजच्या या बातम्या आहेत आणि या संदर्भातले अधिकचे डिटेल्स सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईतून जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. संजय दिना पाटलांनी काल पत्रकारांवर कशा पद्धतीनं अरेरावी केलेली आहे हे आपण पाहिलेली आहेत आणि त्या संदर्भात एक बैठक झाली. या बैठकीमध्ये फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या संदर्भात ओम आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत. तर पुण्यातून आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माझी मुलगी दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा द्या, अशी मागणी
सियाच्या आईने केलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भातली अधिकची माहिती ही आपल्याला निलेश पुरवतील. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या मगरुरीची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेतील काही नेते आणि मंत्र्यांनी जी विधानं केलेली आहेत त्या वक्तव्याचा पाढा फडणवीसांनी शिंदेंसमोर वाचला. महायुतीमध्ये अशा प्रकारची वक्तव्य यापुढे सहन केली जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. संजय दिना पाटील हे आता महायुतीचे खासदार आहेत, त्यामुळे जबाबदारीनं त्यांनी वागावं असे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत, अशी चर्चा आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे आपल्या नव्या पक्ष प्रवेश केलेल्या खासदारांसंदर्भात आता कोणती भूमिका घेतात याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदेंसमोर वक्तव्यांचा पाढा वाचल्याची माहिती मिळते. महायुतीमध्ये हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. संजय दिना पाटील आता महायुतीचे खासदार असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. यापुढे खासदार आमदारांची अशी वक्तव्य सहन करणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत. पक्षश्रेष्ठींनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला व्यक्त केलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर टीका केलेली आहे. देशामध्ये संविधान आहे तेव्हा सगळ्या दादागिरी पाटील की संपलेली आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पत्रकारांच्या केसालाही धक्का लागला तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असं आव्हान त्यांनी दिले. संजय पाटलांनी ज्या पद्धतीने विधान केलेलं होतं त्या विधानाचा सदावर्ते यांनी समाचार घेतलेला आहे आणि त्यांनी बोंब मारून निषेध व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदेनी राजकारणात काय मिळवलं, किती आयडिओलॉजिकली एकनाथ शिंदे फिट आहेत, हे या गोष्टीवरून पुन्हा एकदा दिसतंय. तेच म्हणत असतो मी की माणसानं पक्ष चालवण्यासाठी आधी आयडिओलॉजिकली फिट असावं लागतंय. ही जर पक्षप्रमुख म्हणून छडी घेऊन सांगण्याची हिंमत असली पाहिजे. आज संजय दिना पाटलाला त्यांनी बोलवायला पाहिजेत होतं, पत्रकारांसमोर उभं करायला पाहिजेत होतं. पोलिसांनी एकनाथ शिंदेंना घाबरू नये, श्रीकांत शिंदेंना घाबरू नये, किंवा संजय दिना पाटील चॅलेंज आहे, चॅलेंज चॅलेंज या भारतीय संविधानाच्या पुस्तकाला घेऊन मी चॅलेंज करतो. पत्रकाराच्या केसाला धक्का लावून दाखवायचं. आजचं जे मी म्हणत नाही, मी ते म्हणणाऱ्यांपैकी नाही, मी भुकरा थाक्या हे म्हणणाऱ्यांपैकी नाही मी, परंतु लक्षात ठेवायचं काही पत्रकाराच्या कॉलरला आणि केसाला जर धक्का लावला ना तर त्याचे परिणाम कायदेशीर भोगावे लागतील आणि प्रश्न विचारले जातील. आणि जर प्रश्न विचारू नये असं वाटतंय ना, राजीनामा द्यायचा घरात बसायचं, राजीनामा द्यायचा घरात बसायचं. रिक्षेवाले भाऊ असताना तुम्ही कधी काळी सांगता की तुम्ही रिक्षेवाले भाऊ होते, पण आज पत्रकार ज्यावेळेस प्रश्न विचारत होते, मला माहित नाही बाकी चॅनलनी चालवलं की नाही, परंतु जे मला दिसलं तुम्ही अक्षरशः फिरलात, हिंदी माध्यमानं तर बोलला नाहीत. मला हे म्हणायचं नाही गुराखी साहित्याप्रमाणे तुम्ही पळ काढला, तुम्ही पत्रकारांपासून या प्रश्नावर पळ काढला अरे हे किती बोंब आहे. आणि म्हणून संजय दिना पाटलाचा मी बॉम्ब मारून त्यांचा निषेध व्यक्त करतो. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, कालची संजय दिना पाटील यांची जी प्रतिक्रिया आहे, त्यांचं जे विधान आहे ते पाहिल्यानंतर अक्षरशः सगळ्यांचा संताप झालेला आहे. पत्रकार मंडळीचा, आपल्या सगळ्यांचा सुद्धा संताप झालेला आहे. आणि याचीच खरं तर आपल्याला प्रतीक्षा होती, ती म्हणजे बैठक जी झाली होती फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये. यामध्ये फडणवीसांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांची जी खासगी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आता बाहेर आल्यानंतर फडणवीस या संदर्भात काय विधान करतात हा मुद्दा वेगळा, मात्र या बैठकीमध्ये जी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेचा खासदार संजय दिना पाटील याने जे काही स्टेटमेंट केलं किंवा ज्या प्रकारची मुक्ताफळं उधळली, यातून सत्तेचा अहंकार आणि सत्तेची मगरुरी कशी असते ती सुद्धा माध्यमांवर आपण कशी दाखवू शकतो याचा ज्या पद्धतीचा त्याचा अहंभाव होता तो दिसून आला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कॅबिनेटच्या नंतर बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये
मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत या सगळ्या खासदाराच्या मुक्ताफळाबद्दल शिंदेंसमोर आपल्या तक्रारीचा आणि एकंदर आपल्या नापसंतीचा जो सूर होता तो या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे। अशा पद्धतीची विधानं सातत्यानं केली जात आहेत। आपण पाहिलं असेल की संजय दिना पाटील जेव्हापासून शिंदे गटात सामील झाला तेव्हापासून या सगळ्या विधानांची सुरुवात झाली। बॉम्बनं उडवून टाकेल म्हणणं असेल किंवा इतरही गोष्टी असतील आणि थेट काल माध्यमांना दिलेली धमकी असेल, या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाराजी व्यक्त केलेली आहे। अशा प्रकारची विधानं महायुतीच्या एकंदर परसेप्शनसाठी फार चुकीची आहेत। महायुतीच्या संदर्भातलं चित्र अशा खासदारांच्या विधानांमुळे वेगळ्या पद्धतीने रंगवलं जातं आणि कुठेतरी इमेजला तडा जातो। त्यामुळे अशा प्रकारचा शिस्तभंग, अशा प्रकारचा एक कुठेतरी अहंकार किंवा या सगळ्या गोष्टी आता यापुढे सहन केल्या जाणार नाहीत आणि याच पद्धतीचे निर्देश पक्षप्रमुख किंवा पक्षाचे प्रमुख म्हणून आपण आपल्या खासदार आमदार लोकप्रतिनिधींना द्यावेत। अशा प्रकारचे सक्त निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत। आपण सातत्यानं पाहतो की या सगळ्या प्रकरणावर काल मराठी माध्यमांनी एकजूट दाखवत या सगळ्या प्रकरणात संजय दिना पाटलावरती कारवाई व्हावी किंवा संजय दिना पाटलाच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकावा अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या कृती केल्या। मात्र मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता दखल घेत संजय दिना पाटीलच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आता तरी या खासदाराची बाजू घेणं सोडून या व्यक्तीवर कारवाई करतात का हे पाहावं लागणार आहे। आपण काल पाहिलं असेल की एकनाथ शिंदेंनी या सगळ्या प्रकरणात प्रतिक्रिया देताना कुठेतरी अप्रत्यक्षपणे संजय दिना पाटीलची बाजू घेतल्याचं या निमित्ताने दिसून आलं होतं। त्यामुळे आता तरी या सगळ्या खासदाराच्या बेमुहूर्तवर खोरपणावरती आणि एकंदर या सगळ्या गोष्टीवरती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर तरी कारवाई होते का आणि या खासदाराच्या बेलगामपणाला आता तरी कुठेतरी ब्रेक लागतोय का, त्याला चाप लावला जातोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे तुर्तास तरी संजय दिना पाटीलच्या विधानामुळे महायुतीत कुठेतरी अस्वस्थता दिसून येते। अर्थात मुख्यमंत्र्यांच्या एकंदर नाराजीनंतर तरी काही कारवाई होते का आणि या सगळ्या प्रकरणात दिना पाटील केवळ माफीनामा किंवा दिलगिरी व्यक्त न करतात थेटपणे जाहीरपणे माफी मागतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदीच त्यामुळे संजय दिना पाटील यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे आणि ती माफी ते कशा पद्धतीने मागतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच फडणवीसांनी जी तीव्र शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे तीच प्रतिक्रिया ते माध्यमांसमोर येऊन देतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय नेमकं पुढल्या आगामी काळात घडते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मुलगी दोषी असेल तर तिच्यावर कठोर कारवाई करा, तिला कठोर शिक्षा द्या असं आरोपी सियाच्या आईनं प्रतिक्रिया देताना म्हटलंय। केतनला ढकललं तिथूनच तिलाही फेकून द्या असं सियाच्या आईने म्हटलेलं आहे। तिने ही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। कुटुंबाला सिया आणि केतनच्या लग्नाबद्दल खूप आशा होत्या। केतनचं कुटुंब सियाला खूप आपुलकीने वागवत होतं अशी भूमिका सुद्धा सियाच्या आईने मांडलेली आहे आणि त्यानंतर तिने आपल्या मुलगी जर दोषी असेल तर तिच्यावर कठोर कारवाई व्हावी, तिला कठोर शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया दिली आहे। यह मामला सुनकर मुझे इतना शौक लगा कि ये कैसे हो गया और क्या मेरा दिमाग में ऐसे हुआ कि क्या हो गया करके। जितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज्यादा दुख मुझे है कि एक नहीं दो परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे। अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहां से ही उस दोषी को गिराया जाए। एक माँ के तौर पर अभी आप क्या महसूस करें? आपकी बेटी भी अभी पुलिस कस्टडी में है। जी, मुझे बहुत दुख है, बहुत पीड़ा है, पर ठीक है उन्होंने बोले दोषी है, दोषी अगर करार होता है तो जो दोषी को सजा होनी चाहिए वो उसे देनी चाहिए। सिया 19 वर्षांची मुलगी ती असं कशी करू शकते अशा पद्धतीची प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिलेली आहे। लोहगड हत्या प्रकरणामधील आरोपी सियाच्या वडिलांची पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे। सिया लग्नाबद्दल नाराज नव्हती, लग्न ठरल्यापासून ती आनंदी होती असं सुद्धा तिच्या वडिलांनी म्हटलेलं आहे। संबंधों के बारे में क्या आपको पहले जानकारी नहीं? बिल्कुल जानकारी नहीं, कुछ जानकारी नहीं। सिया एक सिंपल लड़की थी, 19 साल की लड़की है। 19 साल की लड़की क्या ऐसा करेंगी? बहुत उम्मीदें थी, बहुत उम्मीदें कि हम ऐसा करेंगे, हम ऐसा करेंगे। अब कुछ दिन पहले 19 तारीख को तो सिया का बर्थडे उन्होंने इतना अच्छे से सेलिब्रेट करना था, यानी कि महाबलेश्वर जाने वाले थे, वहाँ पर पूल पार्टी, डांस वगैरह, केक कटिंग वगैरह। अगले दिन शनिवार को वापस पुणे आने वाले थे। कितने कितने अच्छे ख्वाब देखे थे आगे उदयपुर में जो शादी होने वाली थी।
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे. निलेश, ही हे संपूर्ण प्रकरण इतकं गंभीर आहे आणि त्या संदर्भात आता तिच्या आईवडिलांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. तिच्या आईची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. त्यांनी असं म्हटलंय, जर माझी मुलगी दोषी असेल तर तिला सुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी असं त्यांनी म्हटलंय. काय नेमकी या संदर्भातले आता सध्याचे अपडेट्स आहेत? खरं तर बघितलं या घटनेनंतर सियाचं जे कुटुंब आहे, म्हणजे तिचे आई वडील जे आहेत ते आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. त्यांना हृदयाचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या वडिलांना ॲडमिट केलेला आहे. मात्र या दरम्यान जर बघितलं तर सियानी ज्या पद्धतीने कृत्य केलेलं आहे त्याचा नाराजी किंवा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर सियाचे जे कुटुंबीय आहेत ते आता सियावर पण त्या ठिकाणी आता रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर ज्या पद्धतीने तिने हे कृत्य केलेलं आहे तर त्याच पद्धतीने तिला शिक्षा झाली पाहिजे. ज्या ठिकाणून केतन अग्रवालला ढकलून दिलं होतं तिथूनच सिया जर दोषी असेल तर तिलाही तिथून ढकलून दिलं पाहिजे अशा शब्दात तिच्या आईने या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे जर बघितलं तर तिचे वडील सुद्धा या सगळ्या गोष्टींबाबत नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सियानी जे हे सगळं जो प्लॅन केलेला आहे हा पूर्ण शांत डोक्याने केलेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण परिवाराला कुठल्याही प्रकारची भनक सुद्धा लागून दिली नव्हती. एवढंच नव्हे तर केतनबाबतचे मला लग्न करायचं नव्हतं या गोष्टीसुद्धा तिने या ठिकाणी बोलून नव्हत्या दाखवल्या. जे काय चाललं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चाललं असल्याचं तिने हे सगळं असं भासवलं होतं. मात्र दुसरीकडं तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत चेतन चौधरीसोबत या ठिकाणी केतन अग्रवालचा मृत्यूचा सापळा रचला होता. या सगळ्या गोष्टीनंतर आता केतन अग्रवालचे जे वडील जे आहेत त्यांनीसुद्धा आता गोयल फॅमिलीवर आरोप केलेला आहे की आता त्या फॅमिलीने आमची फसवणूक केलेली आहे, त्यांनासुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी करा असा आता दोन्ही फॅमिलींमध्ये आता वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. एवढंच नव्हे तर आता सियाची जी आई जी आहे तिनेसुद्धा जे स्टेटमेंट दिलं आहे ते फार महत्त्वाचं असणार आहे. कारण जर सिया गोयल ही जर दोषी असेल तर तिलासुद्धा लोहगडावरून त्या ठिकाणूनच ढकलून द्या अशी प्रतिक्रिया दिल्यामुळं या ठिकाणी आता वेगळं चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र पोलीस ज्या पद्धतीने या ठिकाणी या घटनेचा तपास करत आहे त्यामध्ये वेगवेगळे खुलासे जे आहेत ते रोज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता बघितलं तर सियाच्या सोबत आता तिचं कुटुंबही नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने सियाची आई या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे, तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे, त्यामुळे आता सियासोबत तिचं कुटुंबही नसल्याचं या सगळ्या गोष्टीतून समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एवढंच नव्हे तर काल ज्या ठिकाणी ह्या सियानी आणि चेतन चौधरीने खुनाचा कट रचला होता ते CCTV या ठिकाणी आता समोर सुद्धा आलेला आहे. तो जो कॅफे जो होता त्या पुण्यातील कॅफेमधून त्यांनी हा सगळा कट रचल्याचा आता पोलीस तपासामध्ये समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूण एक गोष्टी ज्या आहेत त्या आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये आता सिया गोयल आहे तिच्यासोबत तिचं कुटुंबही नसल्याचं या ठिकाणी आता स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती जर दोषी असेल तर तिच्या कारवाई ही झालीच पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने केतन अग्रवालला कडावरून ढकलून दिलेलं आहे त्याच पद्धतीने सियाला सुद्धा ढकलून दिलं पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती आता तिच्या आईने या ठिकाणी दिली आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदीच, कारण लग्न न करणं हे खरं तर एक क्षुल्लक कारण होतं. लग्न करायचं नसेल तर ती सरळपणे सांगू शकली असती. मात्र या सगळ्या गोष्टी न करता तिने एका व्यक्तीचा जीव घेणं याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. आणि अशा वेळेला तिच्या आईवडिलांनी ज्या दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या खरंच अतिशय एक योग्य आहेत. पालक म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका सुद्धा योग्य आहे. त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये काय नेमके आणखी पुरावे मिळत आहेत आणि कशा पद्धतीनं सियाला शिक्षा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. अयोध्येमधील राम मंदिर चोरी प्रकरणामध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे आणि या प्रकरणामध्ये 8 जणांसह अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विनंतीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या SITनं आपल्या प्राथमिक अहवालामध्ये कडक शिफारसी केलेल्या आहेत आणि या आरोपींची सध्या चौकशी केली जाते. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवला गेलाय. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रामध्ये अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी झाल्याचं उघडकीला आल्यानंतर ट्रस्टनं विशेष चौकशी विनंती केलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यानुसार ही कारवाई केली जाते. जहाँ जहाँ भाजपा की सरकार है, जब भगवान का पैसा चढ़ावा का पैसा खा गए सब, ये लोगों के आंचल का पैसा खा गए, तो इनके आँख में कोई हया ही नहीं है.
चाहे मोहन यादव हो, चाहे वो हेमंत बिस्वा शर्मा हो, चाहे वो आपके बिहार के हों सम्राट चौधरी, सभी लोग जब भगवान राम के नाम पे पूरे देश में आए, जो राम को लाए हम उनको लाएंगे। आज भगवान राम का जब पैसा चढ़ावा खा गए तो मोहन यादव तो निश्चित तौर से पूरी तरीके से उस गलत चीज़ में इन्वॉल्व है और उन्होंने पूरी बेईमानी किया, चोरी किया, उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। देखिए, ये योगी जी की सरकार है। योगी जी की सरकार में जीरो टॉलरेंस टुवर्ड्स क्राइम ये नारा शुरू से दिया है और आप महसूस करते होंगे कि उसी के अनुरूप योगी जी का एक्शन भी रहा है। कहीं पर भी कोई भी दोषी बचेगा नहीं। जिसने जो भी गड़बड़ किया होगा या जो भी जिस प्रकार से अमानत में खयानत करी होगी उसको जरूर सजा मिलेगी। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे झी मीडियाचे प्रतिनिधी विशाल रघुवंशी। अयोध्या में राम मंदिर में चंदा चोरी मामले को लेकर एसआईटी की प्रारंभिक रिपोर्ट के बाद अब थाना राम जन्मभूमि में एफआईआर दर्ज कर ली गई है। 8 लोग के खिलाफ नामजद एफआईआर है। इसके साथ साथ तमाम अज्ञात लोग भी इस एफआईआर में शामिल किए गए हैं। रामशंकर यादव उर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष यादव, सुभाष श्रीवास्तव, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, रमाशंकर मिश्रा, इनके खिलाफ नामजद एफआईआर की गई है। बीएनएस की धारा 306 यानी संपत्ति की चोरी और 7 साल की सजा का प्राविधान है। बीएनएस की धारा 316 आपराधिक विश्वासघात, बीएनएस की धारा 317, 317(5) चोरी और गबन की संपत्ति को जानबूझकर छिपाना, इन सब तमाम चीज़ों को लेकर एफआईआर जो है वो दर्ज की गई है। बीएनएस की धारा 61 में भी एफआईआर दर्ज है जिसमें योजनाबद्ध रूप से आपराधिक षड्यंत्र रचना। ऐसे में ये कहा जा सकता है कि अब इस पूरे मामले को लेकर जो जांच है वो अब आगे बढ़ रही है और संभवतः माना जा रहा है कि इस पूरे मामले में जैसे जैसे जांच आगे बढ़ेगी कुछ और भी नाम इस एफआईआर का हिस्सा हो सकते हैं। फिलहाल इन तमाम 8 लोगों के खिलाफ नामजद एफआईआर दर्ज कर ली गई है और माना जा रहा है कि जल्द ही इनकी गिरफ्तारी भी होगी। कैमरामैन समीर कनिका, विशाल रघुवंशी, झी मीडिया, अयोध्या। राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये राऊतांनी ट्विट केलेलं आहे। शिवसेना युबीटीनं दान केलेली चांदीची वीट गायब आहे असं राऊतांनी म्हटलंय। ठाकरेंकडून 1 कोटीचं चांदीची वीट दान करण्यात आलेली होती। 1 कोटी आणि चांदीची वीट दान केलेली होती, मात्र मंदिर ट्रस्टनं अद्यापही पावती दिलेली नाही असं राऊतांनी म्हटलंय। ती वीट कुठे गेली या प्रकरणाची चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। राऊतांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अयोध्येमधील राम मंदिर चोरी प्रकरणामध्ये त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामध्ये अयोध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांचे छापे पडतायत। आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांचं धाडसत्र राबवलं जात आहे। आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामध्ये अयोध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांचे छापे, त्याचबरोबर आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांचं धाडसत्र पाहायला मिळते। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे दौरे, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, धाराशिवसह अनेक ठिकाणी दौरे केले जात आहेत। शिर्डीमध्ये सुद्धा दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे। पदाधिकारी जोडून ठेवण्यासाठी नव्यानं ही कसरत आता शिवसेना युबीटी पक्षाला करावी लागते। मतदार, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद ते साधणार आहेत। उद्धव ठाकरे आजपासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी करून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या खासदारांच्या मतदारसंघात हा ठाकरेंचा दौरा आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 27 जून 2026 यवतमाळ, वाशिम, हिंगोलीचा ते दौरा करतील। परभणी शहर, धाराशिव शहर इथे 28 जूनला त्यांचा दौरा असेल। शिर्डीमध्ये 29 जूनला ते दौरा करणार आहेत। हा दौरा आहे यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे।
या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहेत. 27-28 तारखेला उद्धव ठाकरे यांचा दौरा हिंगोली परभणी आहे, याकडे कसं बघता? स्वागतच आहे त्यांचं. वेलकम. शिवसेनेचे नेते आहेत, पक्षप्रमुख आहेत, ते प्रभावती नगरीमध्ये येत असेल तर त्यांचं आपण स्वागत करतो. शेवटी ते एका पक्षाचे मुख्य असल्यामुळं त्यांची विचारधारा तिथं अस्तित्वात ठेवण्यासाठी, त्यांच्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी ते येणं साहजिक आहे. त्याच्याविषयी माझे मनात नाराज असायचं कारण मला वाटतंय की आता महाराष्ट्राचा दौरा करण्याचा प्रकार हा वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये तुमचे कार्यकर्ते एकटे लढत होते, तेव्हा तुम्ही मुंबई महापालिकेच्या सोन्याची अंड देणाऱ्या कोंबडीमध्येच प्रचारात का बरं गुंतलेला होता? मला वाटत नाही तसा आत्ता दौरा करून काय उपयोग पडेल. त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले? मग त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं? आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत. पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांचे कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत. मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरतं तुम्ही दौरे करणार का? मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक आणि या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे राज ठाकरे यांच्याकडून. त्यामुळे काय नेमकं मार्गदर्शन केलं जाणार आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष असणार आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्याच्या दौऱ्यावर असतील. पुण्यामध्ये गणेश कला क्रीडामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सारथीच्या माध्यमातून UPSC आणि MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसानं बुधवारी आणि गुरुवारी ब्रेक घेतला. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुसळधार पाऊस पडला होता. मात्र हे कमी दाबाचं क्षेत्र विरल्यामुळे पावसाचा जोर ओसरलाय. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार मुंबईकरांसाठी कोरडे गेले. मात्र 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल असा अंदाज आहे. शुक्रवार ते रविवार या दरम्यान विशेष असा पाऊस पडणार नाहीये. मात्र रविवारपासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाच्या हलक्या सरी सुरू होतील अशी शक्यता आहे. मुंबईमध्ये दररोज सरासरी तब्बल 100 मिलीमीटर पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये करकी शिवारातल्या नाल्याला आलेल्या पुरामध्ये खासगी बस अडकली. या बसमध्ये अडकलेल्या जळगावमधील 35 प्रवाशांना ग्रामस्थांनी दोराचा आधार देत सुरक्षितपणे बाहेर काढलं. या खासगी बसमध्ये साखरपुड्यासाठी अंदुर्ली इथे आलेल्या वऱ्हाडींचा समावेश होता. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेलसवाडी इथे तिथल्या रस्त्यावर कायजीच्या नाल्याला पूर आला होता आणि या नाल्याच्या 3.5 फुटांवरून वाहत असलेल्या पाण्यामध्ये ही बस अडकलेली होती. आपण पाहतोय कशा पद्धतीनं या 35 वऱ्हाडींची सुटका करण्यात आली आहे. ही बस अडकली आणि त्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी तिथे धाव घेत त्यांची सुखरूपपणे सुटका केली आहे. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण लागलंय. वर्षभरात 6,669 या शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे विधानसभेमध्ये माहिती देत आहेत. 2023 मध्ये 6,669 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये एकूण 6,669 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये दिली आहे. राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये 4,150 शेतकरी तर 2,519 शेतमजूर होते.
आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं विशेष नियोजन केलंय. या आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन सोलापूर विभागानं 54 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. यंदा आषाढी एकादशी 25 जुलै रोजी असून यासाठी नागपूर, अमरावती, खामगाव, भुसावळ आणि त्याचबरोबर लातूर, कोल्हापूर, पुणे आणि मिरज या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. नागपूर, मिरज, नवीन अमरावती, पंढरपूर आणि खामगाव, पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी 4 विशेष फेऱ्यांचं नियोजन केलंय. तसंच या गाड्या विशेष शुल्कासहित धावणार आहेत. रविवारी मध्य रेल्वे आणि मार्ग त्याचबरोबर ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. सकाळी 11 वाजता ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे, वाशी, नेरूळ या मार्गावर ब्लॉक घेतला जातोय. त्याचबरोबर या कालावधीमध्ये ठाण्यावरून वाशी, नेरूळ आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या ब्लॉकचा परिणाम उपनगरीय रेल्वे सेवांवर होणार आहे. बातमी पुण्यातून आहे. एमपीएससी कडून परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळालेला आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासाठी मुभा दिली आहे. प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आयोगानं हा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध भरती परीक्षांच्या कागदपत्री सादरीकरणासाठीची मुदतवाढ दिलेली आहे. उमेदवारांना उद्यापर्यंत ही कागदपत्र आता सादर करता येणार आहेत. प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. गॅसवरील निर्बंध हटवलेले आहेत. हॉटेल उद्योगांना फायदा त्यामुळे होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा हा आता सुरळीत होणार आहे. हॉटेल, उपहारगृह, इतर व्यावसायिकांना यामुळे फायदा होणार आहे आणि त्यांना गॅस पुरवठा होणार आहे. देशांतर्गत LPG उत्पादनामध्ये सुधारणा होणार आहे. आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून. इंधन दरवाढ आणि तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल सध्या वाढलेला आहे. जानेवारी ते जून 2026 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये 21,024 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या 1.5 लाखांवर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवडच्या चरहोली परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढतोय. मानवी वस्तीमध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते. रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. पुणे रेल्वे विभागात गेल्या 1.5 वर्षात रेल्वे रूळ ओलांडताना 523 जणांचा मृत्यू झालाय तर 87 जण जखमी झालेले आहेत. दौंड, मिरज आणि पुणे स्थानक या परिसरामध्ये अपघातांचं प्रमाण सर्वाधिक आहे. पिंपरी चिंचवडच्या पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवानगी दिल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. आणि आता नाशिकमध्ये काय घडतंय पाहूयात. उन्नत नाशिक अभियान आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ, हरित मॉन्सून उपक्रम राबवला जाणार आहे. 28 जून ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हरित कुंभ, हरित मॉन्सून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक महापालिकेनं मान्सून टास्क फोर्सची स्थापना केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरमधल्या डे केअर सेंटरमध्ये चिमुकल्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली. संस्थेकडे आवश्यक कागदपत्र नसल्याचं सुद्धा उघड झालंय. शिक्षण विभागानं डे केअर सेंटर बंद करण्याचे आदेश दिले. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांसंदर्भात दिल्लीच्या स्वच्छ भारत मिशनच्या पाहणी पथकानं समाधान व्यक्त केले. देशातील पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये येण्याचे बहुतांश निकष महापालिकेनं पूर्ण केले. स्वच्छ भारत मिशनची पाहणी करण्यात आलेली आहे आणि या पाहणी पथकाचं समाधान झालेलं आहे. बहुतांश निकष हे महापालिकेनं पूर्ण केल्याचं समोर आले.
आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.